नमस्कार विद्यार्थी मित्रो, या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा व आपल्या मित्रांना शेअर करा. या ब्रिज कोर्सचा त्या सर्वांसाठी फायदा होईल. ओके, ब्रिज कोर्स फॉर 10th सब्जेक्ट मैथमेटिक्स पार्ट 1. टॉपिक है साइमल्टेनियस इक्वेशन. सब टॉपिक to find the solution of ax plus by equal to p and bx plus ay equal to q. types of simultaneous equation म्हणजे क्रॉस सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ओके, डे 27 क्लास 10th सब्जेक्ट मैथमेटिक्स पार्ट 1. टॉपिक simultaneous equations. सब टॉपिक to find the solution of ax plus by equal to p and bx plus ay equal to q. Type of the simultaneous equation म्हणजे हेच क्रॉस सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ओके, मग या ठिकाणी जो x चा कोएफिशियंट आहे तो इक्वेशन 2 मध्ये y चा कोएफिशियंट आहे, इथं y चा कोएफिशियंट आहे तो इथं x चा कोएफिशियंट. अशी जी इक्वेशन आहे त्याला काय म्हणतो आपण? क्रॉस सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर आपण पाहूत पुढे काय करायचं त्याच्यामध्ये. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. आता यानंतर तुम्हाला काय आलं पाहिजे? स्टुडंट विल बी एबल टू फाइंड द सोल्युशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन. एक सामायिक समीकरण तुम्हाला सोडवता आली पाहिजेत. ओके, लेट अस रिवाइज. टू फाइंड द सोल्युशन ऑफ an ax plus by equal to p and bx plus ay equal to q. Types of the simultaneous equations. We have already seen two methods of solving simultaneous equations. Now we will see how to solve the simultaneous equations in ax plus by equal to p and bx plus ay equal to q form. आता ऑलरेडी आपण दोन मेथड कोणत्या पाहिले? सबस्टिट्यूशन आणि एलिमेंटिंग मेथड पाहिले. तरी पुढची जी मेथड आहे ते आपण या ठिकाणी क्रॉस सायमल्टेनियस इक्वेशन म्हणायचं आहे. म्हणजे जो एक चा कोएफिशियंट आहे तो इथं y चा आहे आणि इथं y चा कोएफिशियंट आहे तो या ठिकाणी x चा आहे. या टाइपचे एक्झाम्पल सोडवताना एकदा ऍडिशन करायचे आणि एकदा सबस्ट्रॅक्शन करायचे. दोन सिम्प्लिफाईड इक्वेशन मिळतील. ते इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करून आपल्याला काय करायचं? व्हेरिएबलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. Okay. Then important points. Observe the following simultaneous equations. Go in table 7x plus 3 13y equal to 47, 13x plus 7y equal to 53. या ठिकाणी आपण जर कंपॅरिझन केलं तर x चा कोएफिशियंट इथं आहे तो या इक्वेशन मध्ये y चा आहे. या पहिल्या इक्वेशन मध्ये जो y चा कोएफिशियंट आहे तोच x चा कोएफिशियंट आहे. म्हणजे इथे याला असे आपण काय म्हणतो? क्रॉस सायमल्टेनियस इक्वेशन. देन सेकंड टेबल बघा. 15x minus 14y equal to 117, 14x minus 15y equal to 115. याही ठिकाणी पहा, या काय इथं 15 आहे x चा कोएफिशियंट, इथं y चा कोएफिशियंट 15 आहे. या ठिकाणी y चा कोएफिशियंट 14 आहे, इथे या ठिकाणी x चा कोएफिशियंट 14 आहे. हे क्रॉस सायमल्टेनियस इक्वेशन आहे. ही कशा पद्धतीने सोडवायचे ते आपल्याला आता पाहायचे आहेत. बघा, if we observe both the above equation in box 1 and 2, you will be able to see that coefficient of x and y are exchanged. To solve such type of the equations, we need to add and subtract both the equations to get two more equation in the form like x plus y and x minus y. या दोन फॉर्मॅट मध्ये मिळतील आपल्याला. Then by simplifying adding those two equation we can get values of x and y. ही दोन इक्वेशन आपल्याला मिळतील. याची ऍडिशन केली की आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येतील. ओके, यावरच्यात आपले एक्झाम्पल पाहूत म्हणजे लक्षात येईल. एक्झाम्पल फर्स्ट. सॉल्व 7x plus 13y equal to 47, 13x plus 7y equal to 53. आता ही क्रॉस इक्वेशन एकदा ऍडिशन करा आणि एकदा सबस्ट्रॅक्शन करा. सोल्युशन 7x plus 13y equal to 47 इक्वेशन नंबर 1, 13x plus 7y equal to 53 equation number 2. Then by adding equations 1 and 2. Okay, therefore 7x plus 13y equal to 47,
13x plus 7y equal to 53. Adding these two equations, 7 plus 13, 20x, 20x plus 20y equal to 100. Then 20 is the common. X plus y equal to 5. Dividing by 20 on both sides. 20 ने जर आपण इथे डिवाइड केलं, 20 divided by 20 या ठिकाणी 20 करा. ओके, 20 divided by 20 cancel होतील. 20 as 5, 100. या पद्धतीने x plus y equal to 5 dividing by 20. Equation number 3. Now substitute equation second from equation number first. Then equation 2 मधून 1 मायनस करायचं आपल्याला. Therefore 7x plus 13y equal to 47. फर्स्ट मधून सेकंड मायनस करायचं. 13x plus 17y equal to 53. Then आता साइन चेंज होतील याची, म्हणजेच काय येईल पहा, -x 6x plus 6y equal to -6. -1 कॉमन काढला तर मग x minus y equal to 1. -6 कॉमन या ठिकाणी काढला तर -6 बघा काय होईल या ठिकाणी, -6 ओके. हे 6 कॅन्सल, मायनस मायनस प्लस होईल, प्लस मायनस मायनस y, 6 as 1, 6 minus minus plus 1, x minus y equal to 1 dividing by 6 on both sides. This is the equation number 4. Then adding equation 3 and 4. Okay, by adding equation 3 and 4, then x plus y equal to 5 and x minus y equal to 1. Adding these two equations, then x plus x 2x, y minus y 0. Therefore 2x equal to 5 plus 1 6. Then dividing by 2 on both sides, then x equal to 3. x equal to 2 ने डिवाइड करा, याला 2 ने डिवाइड करा, जिसका येणार 2 कैंसिल होईल, 2 as 3 6. Substitute x equal to 3 in equation number 3. आता इक्वेशन 3 काय पाया ठिकाणी, x plus y equal to 5. Therefore x equal to 3 plus y equal to 5. 3 जे आहे ते ट्रान्सफर करा या साइडला, म्हणजे y equal to 5 minus 3. Then y equal to therefore 2. Then solution of the simultaneous equation is x equal to 3, y equal to 2. Therefore 3 and 2 is the solution of the given simultaneous equation. 3 and 2 is the solution of the given simultaneous equation. या पद्धतीने क्रॉस सायमल्टेनियस इक्वेशन सोडवताना एकदा ऍडिशन करा आणि एकदा सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केलं का, सबट्रॅक्शन करत असताना जो इक्वेशन सबट्रॅक्ट करणार त्याचे साइन चेंज करायचे, हे लक्षात ठेवा इथं. ओके, दोन इक्वेशन मिळतील आपल्याला सिम्प्लिफाय. एक ही इक्वेशन मिळालं या ठिकाणी आणि दुसरं ऍडिशन केल्यानंतर हे इक्वेशन मिळेल, सबट्रॅक्शन केल्यानंतर हे इक्वेशन मिळेल. या दोघांचे ऍडिशन केली का आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढता येतील. ओके, exercise question number first. Without finding the values of the x and y, find the values of x plus y and x minus y for the following equations. First equation, 12x plus 13y equal to 51, 13x plus 12y equal to 49. आता या ठिकाणी x plus y कसं काढायचे, कसे, हाऊ टू कॅल्क्युलेट द x plus y. तर या ठिकाणी एकदा ऍडिशन करा, ऍडिशन केलं का x plus y मिळेल, सबट्रॅक्शन केलं का x minus y मिळेल. सोल्युशन 12x plus 13y equal to 51, equation number 1. 13x plus 12y equal to 49, equation number 2. Adding these two, by the adding equations 1 and 2, we get then 12x plus 13y equal to 51, 13x plus 12y equal to 49. याची ऍडिशन करा. मग 12 plus 13 25x, 12 plus 13 25, 51 plus 49 100 plus equal to 100.
Then 25 is the common, dividing by 25 on both side. Therefore x plus y equal to 4. या ठिकाणी dividing by 25. इथे 25 डिवाइड करा याला. या ठिकाणी 25 डिवाइड करायचं आहे आणि या ठिकाणी 25 ने डिवाइड करा. या 25 कॅन्सल होतील. 25 as a 4. Therefore x plus y equal to 4. म्हणजे आपला पहिला जो पार्ट आहे तो x plus y चं कॅल्क्युलेशन या ठिकाणी झालेलं आहे. ओके. Then next, now substitute equation 1 from equation 2. Equation 2 from equation 1. Equation 2 from equation 1. 13x plus 12y equal to 49. Then equation 2 आहे 12 plus 13y equal to 51. किंवा 2 मधून ते मायनस केलं तर काय हरकत नाही, कसंही केलं तरी चालेल. +2 असं काही. तर या ठिकाणी साइन चेंज होतील. ओके. म्हणजेच बा या ठिकाणी 12 मायनस यातून पहिल्यातून दुसरं मायनस करायचं आहे, दुसऱ्यातून पहिलं मायनस करायचं, म्हणजे ज्याचे साइन चेंज होतील. मायनस इथं प्लस आहे, इथं मायनस होईल, इथं प्लस आहे मायनस होईल. इथं 13 मायनस 12 x, 12 minus 13 minus y equal to 2. Therefore x minus y equal to minus 2. Okay, a minus 2 येईल, minus 2. याची जो उत्तर येते काय -2. Okay. Then next equation 5x minus 3y equal to 14. 3x minus 5 equal to 2. Solution 5x minus 3y equal to 14. Equation 1. 3x minus 5y equal to 2. Equation 2. Adding these two equations, by adding equation 1 and 2, we get 5x minus 3y equal to 14. Equation 2 is 3x minus 5y equal to 2. Adding these two equations, 5 plus 3, 8x minus 3 minus 5 minus 8y equal to 14 plus 2, 16. 8x minus 8y equal to 16. Dividing by 8 on both side. 8 common आहे यामध्ये, 8 divided by 8. या ठिकाणी काय होईल, 8 8 कॅन्सल होईल. म्हणजे 8 is 2, 16. Therefore x minus y equal to 2 dividing by 8. Okay, this is the x minus y ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला x plus 1 काढायचं, तर सबस्ट्रॅक्शन करा. नाउ सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. 2 जे आहे ते 1 मधून सबस्ट्रॅक्ट करा. काय येईल, 5x minus 3y equal to 14. इक्वेशन 1. Then minus equation 2, 3x minus 5y equal to 2. Then चेंज द साइन. जे आपल्याला मायनस करायचं त्याचे काय होते, साइन चेंज होतील. जिथं मायनस आहे तिथं प्लस होईल, प्लस आहे तिथं मायनस होते. +3 आहे, मायनस होईल, मायनस प्लस होईल, इथं प्लस मायनस होईल. म्हणजेच काय होईल, इथं 3 minus 5 minus 3 2x. या ठिकाणी 5 minus 3 2y equal to 14 minus 2 12. यातून बरं काय करा, 2 ने डिवाइड करा ऑन बोथ साइडला. काय ते पहा, 2 2 कॅन्सल होईल. या ठिकाणी 2 as 6, म्हणजे x plus y equal to 6. ओके. या पद्धतीने आपल्याला ते उत्तर मिळाले. डिवाइडिंग बाय 2 ऑन बोथ साइड, म्हणजे x plus y equal to 6 आणि x minus y equal to 2. ओके. सायमल्टेनियस इक्वेशन सोडवताना काय लक्षात ठेवायचे, दिलेल्या इक्वेशनची एकदा ऍडिशन करा, एकदा सबस्ट्रॅक्शन करा. तुम्हाला 2 सिम्प्लिफाय इक्वेशन मिळतील. ते इक्वेशन सोडवायचे आहेत. तुम्हाला x आणि y चे व्हॅल्यूज मिळतील किंवा सोल्युशन मिळेल त्या इक्वेशन. क्वेश्चन नंबर 2. Solve the following simultaneous equations. Then first, 33m plus 32n equal to 34. 32m plus 33n equal to 31. हे सुद्धा कसे क्रॉस सायमल्टेनियस इक्वेशन आहे. तर 33n 32m n 32m म्हणून एकदा ऍडिशन करा, एकदा सबस्ट्रॅक्शन करा. सोल्युशन
33m plus 32n equal to 34, equation number 1. Then equation 2, 32m plus 33n equal to 31, equation number 2. By adding equations 1 and 2, 33m plus 32n equal to 34. Then 32m plus 33n equal to 31. Adding these two equations. Okay. 33 plus 32, 65m. 32 plus 33, 65n. And 34 plus 31, 65 plus 65m plus 65n equal to 65. Dividing by 65 on both sides. Therefore, m plus n equal to 1. 65 ने divide करायचं दोन्ही साइडला, तर आपले m plus 1 येईल. Okay. Equation number 3. Then now subtract equation 2 from equation 1. Then 33m plus 32n equal to 34. Second equation 32m plus 33n equal to 31. Then subtract equation subtraction करायचं आपल्या या ठिकाणी. बघा 33 minus 32 1m, 32 minus 33 minus n equal to 34 minus 31 3. Then this is the equation number 4. m minus n equal to 3, equation number 4. Then adding these two equations, equation 3 and 4. Okay, ये दोन add करायचे. By adding equation 3 and 4, we get m plus n equal to 1, m minus n equal to 3. Therefore, m 2m plus 4, dividing by 2 on both sides. Therefore, m equal to 2. 2 ने divide केलं आपल्याला काय मिळेल इथं? 2 divided by 2, 2 cancel होईल. 4 divided by 2, 2 येईल. Then substitute m equal to 2 in equation number 3. Then equation number 3 is m plus n equal to 1. Therefore, m equal to 2 plus n equal to 1. Then transfer to this side. As n equal to 1 minus 2. m equal to minus 1. Therefore, the solution is 2 minus 1 is a solution of the given simultaneous equation. Is the given simultaneous equation. Okay. या पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येईल. Then equation number 2. Example number 2. 15x minus 17y minus 28 equal to 0. 15y minus 17x plus 33x equal to 0. Okay. Solution. तर या ठिकाणी थोडे रिअरेंज करून आपल्याला जे 15 minus 17x आहे plus 36 आहे हे थोडे रिअरेंज करून घ्यायचे. 15x minus 17y minus 28 हे आता minus 28 या साइडला घ्या म्हणजे काय बघा 15x minus 17y equal to 28 equation number 1. Then 15y minus 17x plus 36 equal to 0. आता हे सर्व या साइडला घ्या म्हणजे 17x minus 15y equal to 36. काय केलं पहा हे जे आहेत हे दोन पार्ट आहेत ते या बाजूला घ्या म्हणजे हा प्लसचा मायनस होईल मायनसचा प्लस होईल. ओके. देन adding equation 1 and 2. 15x minus 17y equal to 28. 17x minus 15y equal to 36. Then adding this to equation 15 plus 17, 32x minus 32y equal to 64. 28 plus 36, 64. Dividing by 32 on both sides. इधर 32 ने divide केलं तर काय होईल बघा 32 divided by 32. 32 cancel with 32 as 2 64 म्हणजे x minus y equal to काय 2l. Therefore x minus y equal to 2 dividing by 32. Okay. Equation number 3. Then now subtract equation 1 from equation number 2. 17x minus 15y equal to 30.
6. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. 1 आहे 2 मधून मायनस करायचं म्हणजे 1 काय येईल पहा 15x minus 17y equal to 28. देन सबस्ट्रॅक्ट दिस इक्वेशन. आता इथं साइन चेंज होते, तिथं प्लस आहे मायनस होईल, मायनस आहे प्लस होईल, इथं प्लस आहे मायनस होईल, म्हणून काय येईल पहा मायनस प्लस मायनस. सबस्ट्रॅक्ट करत असताना साइन चेंज करायचं ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता 17 minus 15 2x. ओके 2x plus 2y equal to 8. Dividing by 2 on both sides, therefore x plus y equal to 4. Dividing by 2, equation number 4. Okay, then adding equation 3 and 4. Adding equation 3 and 4. Okay, x minus y equal to 2, x plus y equal to 4. Adding these two equations, 2 adding these two equations, 2x plus 0 equal to 6. Here x y cancel with x plus x 2x, and 2 plus 4 6. Dividing by 2, therefore 2x equal to 6. Therefore x equal to 3. 2 ने डिवाइड करायचं म्हणजे x व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली. सबस्टिट्यूट x equal to 3 in इक्वेशन नंबर 4. 4 मध्ये सबस्टिट्यूट करा या ठिकाणी म्हणजे x equal to 3 plus y equal to 4 म्हणजे y equal to 4 minus 3, y equal to 1. Therefore 3 and 1 is the solution of the given simultaneous equation. ही त्याचं सोल्युशन आहे. अतिशय सोपा पार्ट आहे हा. त्याचा 10वी मध्ये उपयोग होणार आहे, जरी 9वीचा अभ्यासक्रम असला तरी सुद्धा. ओके, आपण हे आपला आजचा 27व्या दिवसाचा बेस कोर्सचा अभ्यासक्रम संपलेला आहे. वहीमध्ये लिहा. याचा उपयोग म्हणजे 10वी आणि 9वी यांचा अभ्यासाचा ब्रिज आहे मधला, यावरती आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन हे चॅप्टर नंबर 2 आपल्याला पाहायचं यामधला. त्यामध्ये ही उदाहरण आपल्याला सोडवायचे आहेत. तरी हे आपण याचा अभ्यास घरी करावा. धन्यवाद.